आणि पंढरपूर शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे स्थानिकांना आणि येणाऱ्या भाविकांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागणार आहे। पाऊस कमी झाल्यामुळे उजनी धरणात पाणीसाठा कमी आहे आणि याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला आहे। पंढरपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दगडी बंधाऱ्यामध्ये 20 ते 25 दिवस पाणी पुरेल एवढाच पाणीसाठा आता शिल्लक राहिला असल्यामुळे पंढरपूर नगर परिषदेने पंढरपूर शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय आज घेतलेला आहे। आपण जर आता बघितलं तर पंढरपूर शहरातला पाणी पुरवठा हाच तो बंधारा आहे। या बंधाऱ्याच्या जर ह्या बाजूला बघितलं तर पूर्ण कोरडा ठाक पडलेला आपल्याला बंधारा दिसतोय। खरं तर पावसाळ्यामध्ये अपुरा पाऊस पडला असल्यामुळे उजनी धरण देखील आता मायनसमध्ये गेलेलं आहे। त्यामुळे उजनी धरणाची पातळी मोठ्या प्रमाणात खाली आलेले आहे। उजनी धरणातूनच खरं तर सांगोला असेल, पंढरपूर असेल, एकंदरीत सोलापूर जिल्हा, पुणे जिल्ह्याला खरं तर पाणी पुरवठा केला जातो। मात्र तेच उजनी धरण आता मायनसमध्ये गेलं असल्यामुळे या बंधाऱ्यामध्ये पुन्हा आता पाणी कधी सोडणार हे अनिश्चित असल्यामुळं हे जे काही राहिलेलं पाणी आहे जवळपास 20 ते 25 दिवस आता पाणी खरं तर पिण्याकरता पुरणार आहे। त्यामुळे नगर परिषदेने आजपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे पंढरपूर शहरामध्ये खरं तर विठ्ठलाच्या दर्शनाकरता लाखोच्या संख्येनं भाविक येत असतात। त्यांना देखील खरं तर आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला पाहायला मिळतो। एकंदरीत जर आपण बघितलं तर आजपासूनच पंढरपूर शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पंढरपुरातून कॅमेरामन अजित देशपांडे सर, रवी लवेकर, TV9 मराठी।